नमस्कार, मी धन्यता सोरकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या लातूर जिल्हा परिषदचे निवडणुकीचे प्रभाग वाईज आरक्षण सुटलेलं आहे आणि आज आपण आहोत लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निटूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आपण या मतदारसंघामध्ये कसा उमेदवार हवा, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोकांना कशा पद्धतीचा उमेदवार पाहिजे यासाठी आपण आज पोहोचलेलो आहोत एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये. कारण आपण इथं अनेक वेळेला आपण असं करतो की कुठेतरी चावडीत बसून खुर्चीवर बसून काही लोकांचे मतं घेत असतो, पण खऱ्या अर्थानं जे गरीब लाभार्थी आहेत, जे शेतकरी आहेत, जे शेतमजूर आहेत, त्यांना या उमेदवाराकडून काय अपेक्षा असतील आणि कशा पद्धतीचा उमेदवार त्यांना हवा आहे याबाबत आज आपण थेट मतदारांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काही शेतमजूर आहेत. नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता निटूर जिल्हा परिषद हे मतदारसंघ आहे, हा खुल्या प्रवर्गासाठी सुटलेला आहे आणि तुमचं गाव हे निटूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येते. तर तुम्हाला कशा पद्धतीचा उमेदवार अपेक्षित आहे आणि उमेदवाराकडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहे? उमेदवार जिल्हा परिषदचा उमेदवार असा पाहिजे की आमच्या गावामध्ये तुळशीदास भैया साळुंखे कुण्याही माणसाचं काम पडो निस्वार्थपणे त्या कामाला जाऊन ते कुणी असेल, पक्षाचा असेल, कुणाच्या दबावाखाली न जाणार ती निस्वार्थपणाने तुळशीदास साळुंखे सर्व माणसाचे कामं करून त्या कामाची विल्हेवाट करायला लावेल. आम्हालाही आम्ही बघत आलो आहे. रोजचे बी कामं आहेत. रोडचा असेल, लातूर जैराबाद हवेचा असेल, भेगा पडलेला असेल, ऑक्सिजन झालेला असेल, कुणाच्या घरचे कुटाणे असतील, गाव पातळीवरले कामं असतील. आता तुम्ही काल बघितलात आमच्या मसलगा डॅमला भेग पडलेली. प्रशासनाला जाग करूनसुद्धा त्याची दखल घेतली नाहीत. आमदार इथं येऊन बघूनसुद्धा त्याने सुद्धा दखल न घ्यायचं काम केलेलं होतं. तरी तुळशीदास भैयांनी गावाचा विचार करून गाव वाहून जायची पाळी होती. आज आम्ही इथं आहोत ना आहोत त्या भगवंताला माहीत होतं. ह्या माणसामुळं आज आम्ही इथं उभा टाकून आहोत. अशा माणसाला आम्ही जिल्हा परिषदला उमेदवारी द्यायचं आमच्या मनातून आहे आणि हा माणूस योग्य आहे. नक्कीच सर्वसामान्याच्या मदतीला धावून येणारा असा तुळशीदास साळुंखे हा उमेदवार हवा असं आत्ताच या दादांनी सांगितलेलं आहे. आणखीन काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत. सध्या जिल्हा परिषदची निवडणुकीचं वातावरण आहे समोर आणि तुमचा निटूर मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी जिल्हा परिषदसाठी सुटलेला आहे. कसा उमेदवार असावा, काय सांगाल, कोण आणि काय अपेक्षा आहे? खरं तर जिल्हा परिषद निवडणुका या अत्यंत सामान्य माणूस आणि राज्य शासन यांच्यामधला महत्त्वाचा दुवा आहे. सर्वसामान्यांची सर्व कामं ही जिल्हा परिषद मार्फत होतात. पण जिल्हा परिषदेला अपेक्षित आमच्यासाठी असलेला उमेदवार हा सर्वसामान्य शेतकरी पुत्र असावा आणि चळवळीतला एखादा कार्यकर्ता असावा जो की सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारा असावा. निवळ कुठेतरी निवडून येऊन सभागृहामध्ये जाऊन बसून प्रश्न मांडणाराच नसावा, तर सर्वसामान्यामध्ये येऊन तो चळवळीमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये सहभागी होणारा असावा. याच्या पुढे जाऊन आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की कुठेतरी पक्षांच्या मर्यादा सोडून एक सर्वसामान्यातला चेहरा येतोय निटूर सर्कलमध्ये आमच्यासाठी सर्वसामान्यासाठी मतदारासाठी द्यावा. जो की अपेक्षित नाव या सर्कलमध्ये दास साळुंखे यांचं आहे, जे की अनेक वर्षापासून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत आलेले आहेत. बरं, तुम्ही आत्ता दास साळुंखे यांचं नाव घेतले. काँग्रेसचे जे विद्यमान जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचे भाऊ श्रीकांत साळुंखे हे सुद्धा या रेसमध्ये आहेत. काय सांगाल? दादांनी या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित आहे. श्रीकांत साळुंखे यांचंही काम उमदा आहे व दास साळुंखे यांचंही काम उमदा आहे. या दोघांच्या तुलना करून किंवा या दोघांचं समन्वय साधून दादांनी या गोष्टीचा निर्णय घेणं आमच्यासाठी अपेक्षित आहे. नक्की. आणखीनही काही मजूर बांधव असतील, शेतकरी बांधव असतील, हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. काका, काय सांगाल? तुमची आता जिल्हा परिषदची निवडणूक सुरू होणार आहे, आरक्षण जाहीर झालेलं आहे, खुल्या प्रवर्गासाठी हा मतदारसंघ आहे. तर कसा उमेदवार असावा आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? त्याच्यापाशी कुठली सत्ता नाही ना काय नाही, सर्वसामान्य लोकांचे कामं करतो, दिवस रात्र लोकांच्या कामात राहतो. असाच उमेदवार
जिल्हा परिषद नेटवर्क सर्कलला राहावा. आता विद्यमान आमदार या मतदारसंघाचे संभाजी पाटील निलंगेकर आहेत. भाजपचेही उमेदवार या ठिकाणी राहतील, बरोबर. तर मग तुम्ही हे जे विद्यमान आमदार आहेत यांच्या केलेल्या कामाबद्दल समाधानी आहात किंवा नाही? समाधानी तसं तर कोणीच नाही, तालुका समाधान नाही. मी तर काय, त्याच्यामुळं काम करणाराच उमेदवार नेटवर्क सर्कलमध्ये लागतो आहे आणि काम करणारा एकमेव दास साळुंके आहे. दास साळुंक्याला उमेदवारी मिळावं. बरं, दास साळुंके यांना उमेदवारी मिळावा असं त्यांची मागणी आहे. काही महिलासुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. काकू समोर या. काय तुमचं नाव काय ताई? माझं नाव रमाताई कांबळे. बरं, काय करता तुम्ही, काम काय करता? मजुरी करते. आज या मजुरी करणाऱ्या महिला आहेत. हे आज या ठिकाणी सोयाबीन काढणीचं काम सुरू आहे आणि ह्या आता सध्या देखील शेतामध्ये काम करण्यासाठी आलेले आहेत. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. हां, माहिती. मग आता तुमच्या मतदारसंघामध्ये कसा उमेदवार राहावा जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून, काय तुम्हाला कसा उमेदवार असावा, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला उमेदवार म्हणजे दासभैयासारखेच असे पाहिजे. गोरगरिबाची अडचण ओळखणारे आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला काही जरी संकट आले त्या ठिकाणी ते धावून येतात, समद्याच्या पाठीमागे राहतात, समद्याला साथ देतात. अर्ध्या रात्री सध्या तुम्ही कॉल करा त्यांना, जो अधिकारी आहे मोठा त्या ठिकाणी त्यांनी कॉल करून अडचणीमध्ये माझ्या स्वतःच्या भावाला त्यांनी बाहेर काढले जेलमधून. अडचण आलेल्या टायमाला मला त्यांनाच उभा करावा असं वाटतंय. तेच आमचे सहकारी. दासभैया साळुंके हेच उमेदवार राहावं असं वाटतंय. दास साळुंके हेच उमेदवार राहावं असं दुसरे काही काम करत नाहीत का? काय वाटतं? दास साळुंके हेच उमेदवार राहावं असं वाटतंय का तुम्हाला? हो. कारण काय? कारण समोर या. काय कारण आहे दास साळुंकेच उमेदवार का असावे? आम्ही गरोगरिबाची कामं करते दासाळुंके. आम्हाला तीच हवी वाटते. काय कामं केले तुमच्या आतापर्यंत? आतापर्यंत सगळं केली की काय नाही. काय केले कामं? कुठले केले काय सांगता येतील? ठीक आहे. यानंतर आणखीनही तुम्हाला काय वाटतं, कोण उमेदवार आहात? तुम्ही मतदार आहात या मतदारसंघाचे, कोण उमेदवार राहावं असं वाटतं? दासभैयाच उभा राहावं वाटतं. का कारण काय दासभैयाच उभं राहावं असं वाटतं? त्यांनी अर्ध्या रात्री सुद्धा काम करू शकतात. आमचे कसले काम? कोणते बी अडचणीचे काम करू शकतात त्यांनी. म्हणजे एखादं उदाहरण सांगता येईल? शासकीय असो अजून कोणतेही काम असू द्या, त्यांनी रात्री सुद्धा कामाला हजर असतात. रात्र आणि दिवस सर्वसामान्य माणसाच्या सोबत राहणारा दास साळुंके असे या नेटवर्क सर्कलमधील विविध गावातील नागरिकांची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण उमेदवार राहावं? अच्छा, ठीक आहे. आणखीनही काही नागरिक या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या तुम्ही बोलताय. आज आपल्यासोबत आणखीनही काही शेतकरी आहेत. निटूर मतदारसंघ हा ओपन खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे आणि सध्या वेगवेगळ्या पक्षामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. अनेक जण आता या निवडणुकीच्या तयारीला सुद्धा लागलेले आहे की तुम्हाला या संघासाठी कसं नेतृत्व पाहिजे आणि कसा तुमच्या जिल्हा परिषदचा सदस्य कसा असावा, तुम्हाला काय वाटतं आणि कोण असावा? साहेब, आम्ही बरेच दिवस झालं बघतो, बरेच नेते आले, बरेच नेते गेले, पण आमच्या म्हणजे नेटवर्क सर्कलसाठी एक धडाडीचं नेतृत्व, चळवळीचा नेता आमची एक अपेक्षा आहे की एक चळवळीचा नेता आमच्यासाठी द्यावा. आतापर्यंत बरेच जण आले, बरेच जण गेले, पण जी धडाडून काम करते आणि जी गोरगरीब जनतेसाठी म्हणजे कामं करते, प्रत्येकाच्या मदतीला जे धावून जातो तोच खरा नेता असतो. जी नेतागिरी करून फक्त खुर्चीवर बसतो त्याला आम्ही नेता मानतच नाही. आमच्या जहिराबाद रस्त्याला बरेच वेळेस भेगा पडल्या, बरेच माणसं मेले. आमच्या इथले दलित वस्तीतली 3 पोरं ॲक्सिडेंटनं मेले, पण त्यावेळेस फक्त तुळशीदास साळुंके आमच्या इथले, दुसरं कुणीच न म्हणजे त्याच्यात हस्तक्षेप ना करता तुळशीदास साळुंके यांनी हस्तक्षेप केला आणि त्या गरीब जनतेला मदत मिळवून दिली. त्यानंतर आमच्या डॅमला भेगा पडल्या, ती प्रशासनाला 2 वर्षाखाली दाखवून दिलं. बरेच वेळेस त्यांनी म्हणजे पायपिटी करूनसुद्धा प्रशासन जागं होत नव्हतं. शेवटी त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि उपोषण अवलंबून त्यांनी ती मागण्या मान्य करून घेतल्या. म्हणजे असा धडाडीचा नेता
आमच्या सर्कलमध्ये नेटरू सर्कलमध्ये दुसरा कोणीच नाही. नेटरू सर्कल फक्त म्हणजे मसलगा गावसाठी नाही तो नेता आमचा, पूर्ण नेटरू सर्कलसाठी कुणाचीही कसलीही अडचण असेल तर तो त्या टायमाला धावून गेला. बऱ्याच जणांच्या बनमी जळून खाक झाली. तिथं दुसरं कोणीच नाही गेलं, फक्त तुळशीदास साळुंखे गेला. मग या जनतेला नेटरू सर्कलला दुसरा कुठला नेता आवडेल का? फक्त बरं, तुळशीदास आता साळुंखे. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही सर्वजण म्हणताय पण या सर्कलमधून तुळशीदास साळुंखे हे निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत का? नेमकं काय त्यांचं म्हणणं काय? तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा वगैरे केली आहे का? नाही सर, आणखीन चर्चा झाली नाही. कारण कालच आम्हाला कळालं आहे आरक्षण ही सर्वसाधारण म्हणजे सुटलेलं आहे. आम्ही चर्चा केली नाही. फक्त आमची इच्छा आहे, प्रत्येकाची शेतकऱ्याची इच्छा आहे, कारण तो शेतकऱ्याचा नेता आहे थोडक्यात. त्याच्यामुळं आमची इच्छा आहे प्रत्येक शेतकऱ्याची. आणि त्यांनी डॅमला जी उपोषणाला बसली ती कमीत कमी 18 गावं पाण्यात वाहून जाणार होती आणि पाणी भेटणार नव्हतं 18 गावाला. आणि बरेच गावं आमचे गौर असेल, वाडी असेल, बरेच गावं वाहून जाणार होती. त्यामुळं प्रत्येक गावची इच्छा आहे, प्रत्येक गावचं चांगलं केल्यामुळं की तुळशीदास साळुंखे हा नेटरू सर्कलचा नेता व्हावा आमचा. आम्ही त्यांना बोलून बघू. आता निवडणूक लढवणं ही सध्याच्या या घडीला सोपं राहिलेलं नाही आहे. हो. हां, हो ना. मग निवडणूक लढवायची म्हणलं की बाकीच्या सर्वच गोष्टी आल्या, यंत्रणा आली, मतदार आले, वाहन आले, बाकीचा खर्च आला. मग हा सगळा खर्च जो आहे त्यांना झेपवेल? त्यांना नाही झेपणार सर, कारण तो एक मग शेतकरी कसं- पुत्र आहे. कसं आम्ही सर्कलमधून आम्ही शेतकरी फक्त शेतकऱ्याला मदत करून त्याला उभारण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करत आहोत. मग आर्थिक, आता माझा प्रश्न असा आहे की ठीक आहे तुम्ही उभा कराल पण त्यासाठी थोडीशी आर्थिक जी चणचण भासणार आहे, हो. तर ती कसं पुरवठा करता येईल त्यासाठी काही करणार आहेत का तुम्ही? आम्ही आर्थिक अडचणीची येऊ देणार नाही. आम्ही स्वतः स्वयंपूर्तीने कोणाचे रुपया नाही घेता आम्ही काम करू त्यांच्यासाठी आणि त्यांना उभं करून निवडून आणू. नक्कीच आपण पाहतोय की निटूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मसलगा या गावचे सुपुत्र गेले अनेक वर्षापासून छावा संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण तालुकाभर वेगवेगळ्या माध्यमातून काम करणारे तुळशीदास साळुंखे यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरत आहे. आत्ताच आपण ऐकलं पाहिलंसुद्धा की काही नागरिकांचं म्हणणं असं निघते की जर पैसे नसतील तर आम्ही स्वतः पैसे उभं करू आणि आम्ही त्यांच्यासोबत राहू, अशी या मतदारांची भावना या ठिकाणी मतदारांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. सतत आपण यानंतर पुढं असंच पाहत राहूया. आजचा आपला हा दरबार रयतेचा या पहिल्या भागामध्ये आज इतकंच. मी नागराज न्यूजसाठी किशोर सोनकांबळे, लातूर, महाराष्ट्र.